आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे आहेत. खरं तर सर आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण आज गट नोंदणीसाठी कोकण भवन या ठिकाणी दाखल झालेलं आहे. काय सांगाल? नाही, माझी गट नोंदणी यापूर्वी झालेली आहे. मला फक्त आज एकनाथ शिंदे शिवसेनाला मी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि काही प्रोसेस माझे जे अपुरे आहेत ते मी पूर्ण या ठिकाणी करायला आलेलो आहे. सर आपण आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहात. हे शरद पवार आपल्या गटाला माहिती आहे का? नाही, मी माझ्या वरिष्ठ हे सर्व जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सर्व बिझी आहेत. 7 तारखेला निवडणुका आहेत. परंतु मी माझ्या काही वरिष्ठांच्या कानावर मी घातलेलं आहे आणि मी त्यांना माझी भूमिका मी पटवून देईन, कारण मी मुंबई शहरामध्ये एकमेव या ठिकाणी नगरसेवक आहे आणि मी ज्या विभागामध्ये राहतो तो भाग माझा पूर्णपणे स्लम आहे, झोपडपट्टी आहे. आणि मला जर लोकांनी त्यावेळेला 3 वेळा मला जर लोकांनी निवडून दिलेले असतील तर काही लोकांचे प्रश्न अजून बाकी आहेत. ज्या भागाचं डेव्हलपमेंट फार मोठी समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या फार मोठी बाकी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला कुठेतरी एका सत्तेच्या बेरजेमध्ये मला राहणं आज गरजेचं वाटलं आणि म्हणून मला एकनाथ शिंदे साहेबांनी मला प्रॉमिस केलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विकास निधी मी अपुरा पडायला देणार नाही आणि ही खात्री झाल्याच्या नंतरच मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सोबत राहून मी त्यांना फक्त समर्थन देतोय. आता आपण समर्थन देत आहे, मात्र हा निर्णय घेण्याची वेळ का आली? मला तुम्हाला आपल्याला माहिती आहे की एका छोट्याशा नगरसेवक निधीतून माझ्या भागाचा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आहे. मला एक्स्ट्रा निधी हा लागणारच आहे आणि मी ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय त्या भागाची परिस्थिती फार गंभीर आहे आणि नक्कीच मला उद्याच्या विकासासाठी निधी कुठे कमी पडता कामा नाही याची काळजी घेऊन मी माझ्या विभागातील लोकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते शरद पवार गटाचे एकमेव मुंबईचे नगरसेवक अजित रावराणे. यांचं असं म्हणणं आहे की विकासासाठी आणि मला निधी कुठे कमी पडू नये यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सध्या आलेलो आहे, अशी जी त्यांनी प्रतिक्रिया सध्या व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह मी रवी खरात, TV9 मराठी, कोकण भवन, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.